नमस्कार, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, गेल्या वर्षीपासूनच मी बैलगाड्यांचे व्हिडिओ करणं सुरू केलेलं आणि त्याच्यामध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून बऱ्याचशा व्हिडिओ ज्या आहेत त्या मी चित्रित केलेल्या. आणि ह्या वेळेला मी एक नवीन उपक्रम आणलेला आहे, तो म्हणजे की जे आपल्याकडचे बैलगाडी मालक आहेत त्यांची मेहनत मला थोडक्यात ह्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवायची आहे. तर आजचा माझा पहिला ब्लॉग आहे. आशा करतो की तो तुम्हाला आवडेल. कारण कसं असतं की बैलगाडी शर्यत आपण फक्त त्या दिवसापुरती बघतो, पण त्याच्या अगोदर ज्या मेहनत असते किंवा जे काही कष्ट केले जातात त्या बैलांच्या मागे, तर ते कोणाच्या एवढे ध्यानीमनी नसतात. तर ते थोडक्यात मला ह्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवायचं आहेत. तर ह्याच्या पुढे बरेचसे ब्लॉग हे त्या संदर्भातच असतील. तर आशा करतो की हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच पाहाल आणि आजच्या बैलगाडी मालकाला भेटूनसुद्धा तुम्हाला खूप छान वाटेल. तर जाऊयात आणि आजचा जो व्लॉग आहे तो शूट करूयात, त्या बैलगाडी मालकाला भेटूयात. आणि इतर जे कोणी बैलगाडी मालक हा व्लॉग बघत असतील तर त्यांनासुद्धा अशा प्रकारचा व्लॉग करायचा असेल तर त्यांनीसुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर नमस्कार मित्रांनो, हा माझा पहिला व्लॉग आहे जो की बैलगाडी संदर्भात आहे. बैलगाडी मालकांच्या व्हिडिओज मला करायचे आहेत ह्यापुढे. तर आज मी आलो एका बैलगाडी मालकाकडे जो गेली काही वर्षे ह्या क्षेत्रामध्ये आहे आणि चांगल्या बऱ्यापैकी त्यांचा प्रोग्रेस आहे ह्या गोष्टीमध्ये. तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांचं नाव, त्यांच्या बैलांची नावे आणि केव्हापासून ते ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहेत. तर नमस्कार, मला सर्वात अगोदर तुमचं नाव, तुमच्या बैलांचं नाव सांगा. माझं नाव विराज प्रकाश नागवेकर. आपल्या बैलांची नाव आहेत तो लक्षा, हा वरदान. अच्छा. आणि मी 3 ते 4 वर्ष झाले बैलगाडी क्षेत्रामध्ये आहेत. बाबा माझे खूप जुने आहेत, पण 3 ते 4 वर्ष मी स्वतः करतो. अच्छा. आणि काय अनुभव आहे, म्हणजे कसं वाटतं हे क्षेत्र बघणाऱ्यांसाठी आणि जे खरोखरच ह्याच्यामध्ये मेहनत करतात, कसं आहे? खरं तर क्षेत्र तसं खूप छान आहे आणि मेहनत करता म्हणजे बैलांची मेहनत ही केलीच पाहिजे पहिल्यापासून म्हणजे, आणि खूप छान आहे. आणि कशा प्रकारे तुम्ही त्यांचं संगोपन करता, म्हणजे काय असतं तुमची दिनचर्या काय असते? सकाळी पहिले वेड्यातून बाहेर निघते आणि नंतर संध्याकाळी बाहेर म्हणजे भाट आहे, भाटात तिकडे चारायला सोडतात. म्हणजे सर्व बैलांचे जसे बघतात बाबाच. मी जॉबला कंपनीमध्ये आहे. अच्छा. तर कंपनीत मला सकाळी 8ला मी ड्युटीवर जातो. ओके. त्याच्यानंतर बहुतेक सगळं बाबाच बघतात. अच्छा. तरी ह्यांचे फेरे असतात किंवा ह्यांचं जे खाणं वगैरे असतं तर ते कशा प्रकारे नियोजन करता? आठवड्याला 2 फेरे असतात, एक बुधवारी असतो, एक रविवारी असतो. अच्छा. आणि खाण्याचा 2 टाइम असतो, एक सकाळी असतो आणि संध्याकाळी असतो. त्यामध्ये खाण्यामध्ये चून येते, भरडा, असे बरेच प्रकार असतात. ओके. आणि कोणत्या गटाला तुम्ही सध्या म्हणजे हाकलताय? आपली सध्या गाडी पहिले, दुसरे, तिसरे, चौथे अशा गटाला चालते. अच्छा. आणि भाटामध्ये हाकलता की बंदरामध्ये? भाटामध्ये, सध्या तरी भाटामध्ये. सध्या तरी भाटामध्ये आहेत. आणि काय म्हणजे प्रत्येकाच्या काय ना काहीतरी छोट्या आठवणी असतात आपल्या बैलांच्या संदर्भात. तर तुमचं काही असं आहे का? बैलांची बॉन्डिंग कसं आहे? बॉन्डिंग आपलं खूप चांगलं आहे आणि बैल म्हणजे आपण छोटे असल्यापासून बैल घेतलेले आहेत. अच्छा. त्याला 2-3 वर्ष बालगून नंतर आपण आता मैदानात उतरवले. अच्छा. ओके. तर तरी सुद्धा बैलांची ठेवण जर पाहिली तर हे गावठी अशा प्रकारचे बैल आहेत तुमचे, जे की त्यांचं कद वगैरे असं कमी आहे. तर ह्यांना हँडल करणं खूप सोपं आहे की मोठ्यांना? मोठ्यानं हँडल करणं खूप कठीण आहे. याला अच्छा. कसं यांचं सोपं आहे, म्हणजे याला जर तू कुठे बांधलेत म्हणजे थोडा चार केला हे की ते झालं. आपले म्हणजे कर्नाटक वगैरे बैल येतात त्यांना खूप जपायला लागतं. ओके. आणि तुम्ही म्हणता की तुम्ही प्रोफेशनली म्हणजे कामाला जाता आणि त्याच्यानंतर तुम्ही ही आवड जोपासता. बरोबर. तर ज्या वेळेला बैलगाडी ही तुमची बंदरात उतरते त्यावेळेला ऍज अ जॉकी म्हणून पण तुम्ही जाता की कोणी दुसरा असतो? नाही, मी स्वतःच बसतो गाडीवर. अच्छा. म्हणजे बैल पण स्वतःचे आणि हाकलणारे पण तुम्ही, चालक मालक सुद्धा एकच आहे. आणि वडिलांचा रोल कसा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये? त्यांना आवड आहे की मुलाला आवड आहे म्हणून ते करतायत? वडिलांना पण खूप आवड आहे, पहिल्यापासून आहेत. पहिले गाडी हाकलायचे, पण नंतर आता वयानुसार ते गाडी हाकलत नाही. आता 2-3 वर्षापासून मी गाडी हाकलतो. अच्छा. आणि आतापर्यंत तुम्ही जे काही 1-2 वर्ष जे केलाय तर त्याच्यामध्ये काही नंबर मध्ये वगैरे गाडी बसली अजून परत नंबर परत बसलेली नाही आहेत. 4थ्या नंबर परत आलेली आहे. काही वेळेला झेंड्यावर गाडी अटकली, असे खूप झाले. यंदा प्रयत्न करू. अच्छा. आता बराच वेळ आहे तुमच्याकडे, म्हणजे आताच फेरे चालू झालेत, हे नवीन वर्ष आहे. तर
कोणतं मैदान जे आहे की आता लहानपणापासून गाड्या पाहिल्यात की बाबा ह्या बंदरामध्ये आपला नंबर आला पाहिजे, असं काय ठरवून ठेवलंय स्पेसिफिक? माझं एक स्वप्न आहे की 7-8 बंदरामध्ये माझा नंबर आला पाहिजे. अच्छा, त्या बंदरा म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते की बाबा आपली गाडी साताळ्यात बसावी. तर मी बऱ्याच जणांना पाहिलं की त्यांची इच्छा असतेच की बाबा आपण जातोय साताळ्यात तर तिकडे नंबर काढून यावा. गेल्या टायमाला पण साताऱ्यात म्हणजे आता गेल्या वर्षी झाली तिथे म्हणजे मी फिरायला 3रा गेलेलो, पण काय कारणास्तव झेंड्यावर गाडी अटकली. बैलांना पिकअप पण चांगला होता, पण नंबर काय ते कारणाने अटकली गाडी. अच्छा, आणि आतापर्यंतचा अनुभव कसा राहिला म्हणजे गाडी हाकलताना 1-2 वर्षामध्ये? अनुभव तसा खूप चांगला आहे. अच्छा, आणि तुम्ही म्हणजे हे जेव्हापासून चालू केलात वडिलांच्या नंतर, तर त्यावेळेला कसं होतं की बाबा आपण हे करतोय म्हणजे आता वडिलांनी हे थांबवलंय आणि आपण पुन्हा, मग त्यावेळेला कुठे असं प्रेशर होतं का की बाबा हे नको करूस, आम्ही हे केलंय खूप? असं नाही, बाबा बोलले तुला जर आवड आहे तू कर. मी बैल बघायला वगैरे बाबा असतातच, फक्त तू कर आणि जॉब पण सांभाळ आणि हे पण कर. कारण आता म्हणजे मी हा व्लॉग करतोय खरा, पण बरेचसं असं बऱ्याच जणांचं होतं की अरे सगळं तुम्ही सोडता आणि तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरताय. तर अशी जी मंडळी आहेत की आपण पाहतो की आता एकदा सीझन चालू झाला की दर शनिवार रविवार किंवा मध्ये पण गाड्या असतात आणि सर्व तरुण मंडळी आपली तिकडेच वळलेली असतात, कॉलेज शाळा ह्यांना सुद्धा दांड्या असतात. तर एक बैलगाडी चालक आणि मालक ह्या दृष्टीने तुझं काय सांगणं असेल की बाबा कशा प्रकारे हँडल केलं पाहिजे? हँडल केलं म्हणजे जॉब पण सांभाळला पाहिजे, कॉलेज वगैरे सगळं करून केलं पाहिजे. नाही, मला हा सांगण्याचा मुद्दा हाच आहे की बाबा आपण आता युग खूप बदललेला आहे, आपण आवड जोपासतोय हे बरं आहे, पण त्याला किती वाहून जाणं हे कितपत योग्य हे जस्ट एक दाखवायचं होतं मला. आणि हे बैलगाडी तुम्ही ज्या वेळेला क्षेत्रामध्ये आहात तर ह्या व्यतिरिक्त अजून काही ह्याला जोडून कुठला व्यवसाय आहे का, शेती किंवा दूध व्यवसाय? नाही, आपली तर एक गाय आहे पण ते अजून दूध वगैरे काही देत नाही, आणि शेती आहे, शेती आपली आहे. ओके, तर पारंपरिक व्यवसाय हा शेतीचा आहे तुमचा. आणि आता म्हणजे ही गेली काही वर्षे ज्या प्रकारे आपल्या इथे जो प्रकार चाललाय की असं म्हणतात की बैलांना इंजेक्शन देतात, तर ह्या गोष्टी कितपत पटतात तुम्हाला? आपल्याला पटत नाही, आपण ट्रीटमेंट हा विषय आपला नाहीच आहे. अच्छा, बैलांना सुद्धा त्रास होतो, बैल ट्रीटमेंट वर पडला तरी 2 ते 3 वर्ष पळतो, त्यानंतर बैलाचं कॅपॅसिटी म्हणजे तुम्ही मानता की जी नैसर्गिक पद्धत आहे आपण बैल खाण्यावरच पळवतो. खाण्यावर. ओके, मला ऍक्च्युली सगळ्याच गोष्टींचा असं उलगडा करून घ्यावा असं वाटतो, कारण कसं आहे की हा जो व्लॉग शूट करण्याचा उद्देश आहे त्याच्यामध्ये मला हे दाखवायचं की बाबा मेहनत फायनलचा गट असू देत किंवा पहिला गट असू देत, मेहनत सगळीकडे सारखीच केली जाते. आपल्याला जे बैल आहेत त्यांना घरातल्या व्यक्तीप्रमाणे वागवलं जातं, ट्रीट केलं जातं. भलेही ज्या वेळेला एखादी बाहेरून येणारी व्यक्ती बघते की बाबा तुम्ही ह्यांना कशा प्रकारे वागवता, पण आतली मेहनत जी आहे की बाबा एक घरातला मेंबर म्हणून त्याला जसं वागवलं जातं, त्याची पूजा केली जाते वगैरे, ह्या गोष्टी आपल्याला बंदरात दिसत नाहीत. तर त्यामुळे ते पडद्यामागचं काय आहे ते थोडंफार मला दाखवण्यासाठी मी ही सिरीज चालू केली आहे. तर तुम्ही आज पहिलाच तुझा व्लॉग आहे, आय होप की लोकांना तो आवडेल आणि तू जे विचार व्यक्त केलेस ते लोकांपर्यंत पोहोचतील ह्या व्लॉगच्या माध्यमातून. तर तुला हा जो मी संकल्प चालू केला त्याबद्दल तुला काय वाटतं की हे करणं जे आहे म्हणजे खालच्या गटातल्या गाड्या आहेत त्यांना लोकांपर्यंत आणणं कितपत चांगलं राहील? खरंच तू म्हणजे खूप चांगलं आहे, कारण छोट्या छोट्या बारीक बारीक गावामध्ये गाड्या आहेत त्या लोकांना तेवढ्याच दिसत नाही. तुमच्या या व्लॉग मध्ये जर तुम्ही शूट केलात तर कसं लोकांपर्यंत पोहोचेल सर्व, ही गाडी इथली आहे असं सर्व. खरं तर माझ्या मनामध्ये ही कल्पना आली कारण गेल्या वर्षीपासूनच मी व्लॉग शूट केलेले, म्हणजे इन्स्टावर जास्त मी व्हिडिओज टाकलेल्या, आणि त्यानंतर कुठेतरी मला असं वाटायला लागलं की आपण जे करतोय जर लोकांची मेहनत दाखवली की फक्त नंबर साठी नाही, गुलालासाठी नाही, पण जरी नंबर नाही आला तरी लोक निराश नाही होत, कारण त्यांच्या पाळलेल्या बैलांवर विश्वास आहे की ह्या वर्षी नाही लागली, ह्या वेळेला नाही लागली तर पुढच्या वेळेला नक्कीच होईल, आणि त्याच जिद्दीने आणि आशेने ते उतरतात बंदरामध्ये. बरोबर, आणि एक ना एक नंबर तर नक्कीच मिळतो. आणि त्यामध्ये खूप ते म्हणजे एक बऱ्याचशा वर्षांची आठवण असते त्यांच्याकडे ती की एखाद नंबर तरी माझ्या बैलाने मारला आणि
त्यांची इच्छा सुद्धा हीच असते की एखाद नंबर आपल्याला मिळाला पाहिजे. बरोबर आहे. तर हा पहिला व्लॉग होता आणि विराज नागवेकरच्या घरी मी आलेलो, त्याशी बोलून खूप छान वाटलं मला. तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा व्लॉग जर तुमच्या बैलगाडीचा करायचा असेल तर बिंदास माझ्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. मी नक्कीच तुमच्या घरी येईन, तुमच्या बैलांचे आणि तुमचे जे काही मनोगत असेल ह्या ब्लॉगच्या माध्यमातून सांगण्याचा तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नमस्कार.